पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम दत्तात्रेय जनार्दन स्वामी एकनाथ सद्गुरुनाथ महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। तपोमूर्ती संत गाडगे महाराज की जय। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज की जय। ऋषिवर्य घुसरकर महाराज की जय। सब साधु संतन की जय। भारत माता की जय। ओम नमस्ते अद्वितीयाय त्रिगुणात्मस्वरूपिणे अनंत कोटि ब्रह्मांड नायकाय परात्मने आनंदमानंदकरः प्रसन्नं सत्यज्ञान स्वरूपं निजबोधयुक्तं योगीन्द्रमीड्यं भवरोगवैद्यं श्री सद्गुरुं नित्यमहं नमामि। ज्ञानदेवं ज्ञानमूर्तिं साक्षात् प्रेमस्वरूपिणं नामदेवं दयामूर्तिं नाथं वन्दे पुनः पुनः। वैराग्यस्य परं मूर्तिं देहक्षेत्रनिवासिनं तुकारामं महद्वन्दे भक्तराजचतुष्टकं श्रीमञ्जुलाहृन्मणिमाणिकेशं श्रीखञ्जरीशं जनहृन्निवेशं श्रीग्रामगीताजनकं प्रशान्तं सद्गुरुराष्ट्रसन्तं सततं नमामि। अनिन्द्यसाहित्यसुधासमुद्रः विदर्भदेशें सुधामदेव अद्भुत सदाचाररतो महात्मा विद्वान् विनम्रः समुदारचेता राष्ट्रसंत गिरोद्गीर्णं ग्रामकल्याणचिन्तनं दीनार्तकरुणापूर्ण ग्रामगीतामृतं महत् शास्त्रसिद्धान्तानुगतं गुरुशास्त्रेषु सम्मतं स्वानुभूतिप्रमाणं च ग्रामगीतामृतं महत्। विदर्भी गर्जली ज्यांची समन्वयी वाणी वाल्मिकी राष्ट्रसंत अनुचर महर्षी मनोनी आपुल्या कवन प्रवचने राष्ट्रधर्म शिकवितो ऐशा ऋषिवरा गुरुवरा श्री घोसरकरा वंदितो सद्गुरुनाथ महाराज की जय। यह डर सभी जाता रहे मन बुद्धि का इस देह का निर्भय रहे हम कर्म में पर्दा खुला कर स्नेह का गाते रहे प्रभु नाम पर प्रभु तत्व पाए हो ब्रह्म विद्या का उदय यह जीत राने के लिए सद्गुरुनाथ महाराज की जय। परम पूजनीय श्री गुरुदेव विश्व माऊली ज्ञानेश्वर महाराज, प्रचार रत्न संत नामदेव महाराज, तपोमूर्ती वैराग्यमूर्ती जगद्गुरु तुकाराम महाराज, तपोमूर्ती संत गाडगे बाबा, मानवतेचे महान पुजारी ब्रह्मलिंग राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज आणि सर्व सद्भाविक सज्जन हो। काल आपण पाहिलं प्रभू प्रेमाचा पडदा। काल आपण संत मोझरकर महाराज पेजवरती आपला प्रवचनाचा काही भाग झाला। त्याच्यामध्ये आपण पाहिलं की प्रभू प्रेमाचा पडदा, प्रेम
हे भौतिक जगाशी, जगत प्रेमाशी देवनी फाटा, असं आपण काल पाहिलं होतं. जगाच्या प्रेमाच्या संबंधानं शून्य होऊन परमात्म्याशी प्रेम आपलं तादात्म्य करावं, हा भाव आपण काल पाहिला होता. अन्यथा तुम्ही जर जगात प्रेमामध्ये जर कदाचित गुरफटून राहिले तर सुशांत सिंह सारखी आत्महत्या करण्याची पाळी सुद्धा तुमच्यावर आल्या वाचून राहणार. म्हणून या भौतिक प्रेमामध्ये अटकून पडण्यापेक्षा परमात्म्यावरती प्रेम करावा, असा भाव आपण काल पाहिला होता. जसं महाराजांनी कर्माला महत्व दिलं, त्या ठिकाणी कर्मयोग सांगितला. अर्थातच वेदाच्या 3 कांडापैकी कर्मकांड आपण कालपर्यंत पाहला. तसंच त्या कर्मकांडाला, त्या कर्माला अनुसरून उपासना कांड वा भक्तिकांड ज्याला म्हटलं जाते, त्याचं सुद्धा अंतर्भाव राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या सामुदायिक प्रार्थनेमध्ये आला आहे. आणि त्या प्रार्थनेमध्ये त्याचा सुद्धा एक विचार महाराजांनी आपल्या सर्वांच्या समोर ठेवलेला आहे. आणि ती उपासना अर्थात ती प्रभू तत्वाची जोड देऊन सांगितलेली उपासना आपल्या समोर ठेवत असताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात की गाते रहे प्रभू नाम पर प्रभू तत्व पाने केलिये. आम्ही देवाचं नाव घ्यावं, पण ते कशा करता घ्यावं, तर प्रभू तत्व पाने केलिये, अशा पद्धतीनं महाराजांनी सांगून दिलेला आहे. अर्थात हा विचार महाराजांनी या ठिकाणी सांगत असताना एक वैशिष्ट्य आहे तुकडोजी महाराजांच्या या साहित्यामध्ये, विशेषता आहे. चित्ताच्या स्थिरतेसाठी नामजप करायचा आणि ध्यान करायचा, अशी काही ग्रंथांचं मत आहे. ध्यान आणि नामस्मरण या 2 गोष्टी आपल्या ग्रंथांमध्ये सांगितलेल्या आहे. आणि आलटून पालटून ध्यान करायचं, ध्यान झालं की जप करायचा, जप झालं की ध्यान करायचं, तिथच्या तिथं गुरफटून राहणं, हे काही महाराजांना मान्य नाही. वास्तविक पाहता नामजपाचं, नामस्मरणाचं महत्व भरपूर ग्रंथांमध्ये सांगितलेलं आहे. जो ग्रामगीतेसारख्या युग ग्रंथामध्ये सुद्धा नामस्मरणाच्या बाबतीत जवळजवळ 14 ठिकाणी नामस्मरणाचं महत्व ग्रामगीतेमध्ये आलेलं आहे. ग्रामगीतेचं सूक्ष्म चिंतन केल्यानंतर लक्षात येईल. ग्रामगीतेमध्ये विश्व हा शब्द 98 वेळा आलेला आहे. ग्रामगीतेची जी सुरुवात आहे ती विश्व या शब्दापासून झालेली आहे. ग्रामगीतेचा शेवट सुद्धा ओम नमोजी विश्वचालका, असं ग्रामगीतेची सुरुवात विश्व ह्या शब्दापासून झाली आहे. तसा शेवट सुद्धा गुरुशास्त्र स्वानुभव संमत लाभ घेवत नित्य ग्रामस्थ म्हणून अर्पिली विश्वरूपा, अशी शेवटचा शब्द सुद्धा विश्व अशा पद्धतीचा आलेला. अर्थात विश्व या शब्दापासून ग्रामगीतेची सुरुवात झाली आणि विश्व याच शब्दाच्या ठिकाणी ग्रामगीतेचा समारोप झाला आहे, हे सुद्धा विशेष आहे. म्हणून सूक्ष्मचिंतन केलं पाहिजे. कधी कधी ते सूक्ष्मचिंतन केल्यानंतर लक्षात येईल की ग्रामगीतेसारख्या ग्रंथानं सुद्धा नामस्मरणाचं किंवा ईश्वराच्या नामाचं 14 ठिकाणी महत्व सांगितलेलं आहे. असो नामघोष आहे, नामजप आहे, नाम संकीर्तन ज्याला म्हटल्या जाते, या सगळ्या गोष्टीचं महत्व थोर थोर साधू संतांनी, थोर थोर ग्रंथांनी वर्णन केलेलं आहे. ते एवढ्याच करता केलं आहे की नाना साधनांच्या केल्या खटपटी हो, अर्थात नाना प्रकारची साधनं चित्तशुद्धीसाठी सांगितलेली असतील किंवा प्रभूच्या प्राप्तीकरिता सांगितलेले असतील, परंतु नाना प्रकारचे व्रतवैकल्य करून आपला वेळ वाया घालवल्यापेक्षा निश्चित फलदायिनी स्वरूपाचं जर कोणतं एक साधन असेल तर ते म्हणजे सुगम साधन नाम हरिकथा. हे साधन सर्वांच्या सोयीचं आहे आणि उपलब्धीचं आहे, असं आमच्या सगळ्या साधू संतांनी सांगितलेलं आहे.
इतर व्रत वैकल्य करत बसल्यापेक्षा एकट्या नामस्मरणाच्या साधनेनं सुद्धा जीवाचं कल्याण होऊ शकते, असं आमच्या सर्व साधू संतांचं मत आहे. मोठ्या मोठ्या महात्म्यांनी त्याचं वर्णन केलेलं आहे. पांडव गीता नामक एक ग्रंथ, त्या पांडव गीतेमध्ये नामस्मरणाचं महत्व सांगत असताना त्या पांडव गीतेमध्ये एक श्लोक अशा पद्धतीचा आलेला आहे. ते पांडव गीता असं म्हणते की गोकोटी दानम ग्रहणेषु काशी प्रयाग गंगायुत कल्पवासः यज्ञायुतं मेरु सुवर्ण दानम गोविंद नामनान कदापि तुल्यम. अर्थात पांडव गीतेचं असं मत आहे की 1 कोटी गायींचं दान केल्यावरती जेवढं पुण्य मिळत असतील, किंवा समुद्रा एवढ्या सोन्याचं दान केल्यानंतर जी काही फलप्राप्ती होत असते, किंवा 1000 यज्ञ आणि 1000 तीर्थयात्रा मिळून जितकं पुण्य मिळत असेल, एवढ्या सगळ्या गोष्टी करून त्या एवढ्या सगळ्या गोष्टींनी प्राप्त केलेलं पुण्य सुद्धा एक वेळ जपलेल्या नामस्मरणाच्या समोर शून्य आहे. त्याच्यापेक्षा अधिक जर पुण्य असेल तर ते फक्त आणि फक्त नामस्मरणाचं पुण्य आहे, अशा पद्धतीचं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि त्या नामस्मरणाच्या संबंधानं लोकांची त्या नामस्मरणावरची श्रद्धा, साधकाची नामावरची श्रद्धा ही दृढ व्हावी याच्याकरता त्यांनी नामाचं श्रेष्ठत्व सुद्धा पदोपदी वर्णन केलेलं आढळून येते. जवळजवळ नामाच्या संबंधात माझ्या चिंतनातून नामाचं श्रेष्ठत्व सांगण्याकरता 12 मुद्दे आहेत. त्या 12 मुद्द्यांना स्पर्श करून आपण सिद्ध करू शकतो की नामस्मरण हे किती श्रेष्ठ आहे, नामजप किती श्रेष्ठ आहे. सर्वात पहिली गोष्ट ही आहे की जे प्रभूचं नाम आहे ते नाम सर्व मंगलामध्ये मंगल अशा पद्धतीचं आहे. सकळ मंगळनिधी श्री विठ्ठलाची नामाधी, किंवा राष्ट्रसंतांच्या भाषेत पाहायचं झालं तर मंगल नाम तुम्हार प्रभु जो गावे मंगल होत सदा, किंवा मंगलमय नाम तुझे सतत गाऊ दे. मंगल आहे नाम मंगल आहे. दुसरी गोष्ट, नाम हे पवित्रामध्ये पवित्र आहे. कसं आहे? नाम बरवया बरवंट, नाम पवित्र आणि चोखट, नामे स्मरे निष्कल निळकंठ, निज सुखे निवाला. ज्ञानेश्वर महाराज सांगतात नाम हे पवित्र आहे. त्याही पुढे जर गेलो आपण तर या नामस्मरणाच्या बाबतीत नाम हे बऱ्यामध्ये बरं आहे. नामा म्हणे तुझे अवघे बरवे, त्याहुनी बरवे नाम तुझे. त्यानंतर नाम हे खऱ्यामध्ये खरं आहे, सत्य साच खरे, नाम विठोबाचे बरे. तुकाराम महाराज सांगतात नाम हे उत्तमामध्ये उत्तम आहे, उत्तमा उत्तम वाचे बोला पुरुषोत्तम, किंवा आगळे हे सार उत्तमा उत्तम ब्रह्मकर्मा नाम एक तुझे. त्याही पुढे जर गेलो तर नाम हे साराचेही सार आहे, अर्थात सार 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 विठोबा नाम तुझे सार, जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात. आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सुद्धा सांगतात की निस्सार संसार सार हरिनाम, साधका विश्राम देताले. त्याही पुढे जाऊन नाम हे गोडामध्ये अतिगोड अशा पद्धतीचं आहे. जिव्हे गोड 3 अक्षरांचा रस, अमृत तयास फिके पुढे. तुकडोजी महाराज सुद्धा सांगतात की कितीतरी गोड तुझे हरिनाम, स्मरता शांत होतसे काम. अर्थात सुगम साधन
नाम हरी कथा गोडही अमृता, हुनी देवा गोड नाम जपा, अंतरी धरोनी बुडेल धरणी काळाची, हे तुकडोजी महाराजांनी सुद्धा असं सांगितलं आहे. अर्थात अशा ज्या ज्या काही नामाच्या संबंधात जे जे काही चिंतन आलेलं आहे, ते नामाचं चिंतन जर मी सांगत बसलो तर त्याच्यामध्येच प्रवचन निघून जाईल. म्हणून इतकं नामाचं वर्णन केलं आहे की संतांनी सांगितलं आहे की त्या नामामध्ये वस्तुतंत्र नामक एक शक्ती वास करते. आणि म्हणून वस्तुतंत्र शक्ती त्या नामामध्ये सामावलेली आहे. परंतु नाम हे कोणाचं घ्यावं हा सर्वात मोठा महत्वाचा प्रश्न आहे. कारण शास्त्र असं सांगते, 8 लोकांचं नाव कधीच घेऊ नये असं शास्त्र सांगते. कोणते 8 लोक आहेत? आत्मनामो गुरुर्नामो नामो अतिकृपणस्य, श्रेयस्कामो न गृहिणी स्यात्, ज्येष्ठ अपत्य कलत्रया. या 8 लोकांचं नाव घेऊ नये. कोण आहेत ते 8 लोक? आत्मनामो, स्वतःचं नाव घेऊ नयेत कधी. मी हे केलं, मी ते केलं, माझ्यामुळे हे झालं, असं स्वतःचं नाव कधी घेऊ नये. आत्मनामो गुरुर्नामो, आपल्या गुरुचं नाव कधी घेऊ नये. नाव घ्यायचं असेल तर त्यांना गुरुजी म्हणून त्यांच्याकडे त्यांचं नाव घ्या. त्यांचं नाव आपल्या मुखातून घेऊ नये. आत्मनामो गुरुर्नामो नामो अतिकृपणस्यात्. अति कंजूस माणूस असेल, त्या कंजूस माणसाचं नाव घेऊन आपला वेळ बर्बाद करू नये. तर त्याच्या उलट पुण्यवंत व्हावे. घेता सज्जनांची नावे, त्यांचं नाव घेतल्यापेक्षा सज्जन लोकांचं नाव आपल्या जीवेवरती धारण करून पुण्यवंत व्हावं. त्या पुढे सांगतात श्रेयस्काम, अर्थात श्रेयस नाम आपल्यावरती एखाद्याचे जर कदाचित उपकार असतील तर त्या उपकार कर्त्याचं नाव एकेरी भाषेमध्ये घेऊ नये. त्याचं नाव घेऊ नये. त्याला असलेल्या उपाधीच्या माध्यमातून त्याचं आपण दिग्दर्शन करण्याकरिता त्याच्याकडे संबोधन वापरावं, परंतु त्याचं नाव घेऊ नये. त्यानंतर कामो, अर्थात जो कामुक पुरुष आहे, काम लोलूप अशा पद्धतीचा वासनाधीन पुरुष असेल, स्त्री लंपट पुरुष असेल, त्याचं नाव कधीही आपल्या मुखाच्या माध्यमातून घेऊ नये. त्यानंतर गृहिणी स्यात्, अर्थात शास्त्र सांगते आपल्या पत्नीचं सुद्धा नाम घेऊ नये. आता कुठं राहिलं? पत्नी आपल्या पतीचं नाव घेऊन हाक मारते आणि पती आपल्या पत्नीचं नाव घेऊन हाक मारते. एक काळ होता की त्या काळामध्ये भूक जर लागली तर जेवण करत असताना ताटातली पोळी संपल्यानंतर आई पोळी आण असं म्हणावं लागत होतं. त्यावेळेस पत्नी पोळी आणत होती. पत्नीला हाक मारण्याची सुद्धा उजागरी नव्हती. आज काय काळाना, आज पत्नी आपल्या पतीचं नाव घेते आणि पती आपल्या पत्नीचं नाव घेते. परंतु शास्त्र सांगते की दोघांनीही परस्परांचं आणि नाव अशा पद्धतीचं घेऊ नये. त्यानंतर 7व्या क्रमांकावर ज्येष्ठ अपत्य, घरामध्ये जो मोठा मुलगा असेल त्याचं नाव घेऊ नये. कारण बऱ्याच ठिकाणी पाहत तुम्ही, जो लहान मुलगा किंवा लहान मुलगी असेल त्याचंच नाव घेऊन शक्यतोवर महिला मंडळी म्हणतात की हिचे बाबा, ह्याचे बाबा असं म्हणतात. मोठ्या कुलाचं नाव घेत नाही. आणि कलत्रया, अर्थात आपल्या कुलगोत्रातले जे काही नातेवाईक आहेत त्यांच्या नामस्मरणानं कुठलाही फायदा होत नाही. अर्थात या 8 लोकांच्या नामस्मरणानं कोणत्याही प्रकारचा फायदा होऊ शकत नाही. काही लोकांचे नाव आदर म्हणून घ्यायचे नाही, काही लोकांचे नाव निषिद्ध म्हणून घ्यायचे नाही, आणि काही लोकांचे नाव हे 2-3 प्रकार त्याच्यामध्ये आलेले आहे. आणि म्हणून नाम हे त्यांचं घेऊ नये असं जरी सांगितलं असलं तरी परमात्म्याचं नाव घेतल्याशिवाय राहू नये. नाम घेता राहू नका, हाका रोनी सांगे तुका. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, मी हाक मारून आग्रहानं सांगतोय एक गोष्ट केल्याशिवाय राहू नका, ती म्हणजे नाम घेता राहू नका. अर्थात नामस्मरण केल्याशिवाय राहू नका. आणि ते नामस्मरण घेत असताना आचार शुद्धी जरी नसली तरी सुद्धा केवळ आणि केवळ नामाच्या माध्यमातूनच आपल्याला इष्टप्राप्ती झाल्या वाचून राहणार नाही. याच्या बाबतीत खूप काही नामस्मरणाच्या बाबतीत आपल्या साधू संतांनी सांगितलं. त्यांनी सांगितलंय की
नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीचे पाप तुमचे जळून जातील. कशामुळे? अगदी सोपं अशा पद्धतीचं असलेलं नामस्मरणामुळे. विष्णुपुराण नामक एक ग्रंथ आमच्या भारतीय संस्कृतीमध्ये होऊन गेला आहे. त्या ग्रंथाचं असं मत आहे, नामनो यस्य यावती शक्ती पापनिर्हरणिर हरे तावत कर्तुम न शक्नोती पातकी जनाः. अर्थात त्याचं मराठी भाषांतर नाथ महाराजांनी एकनाथी भागवतामध्ये केलं आहे. ते म्हणतात की जेवढी माझ्या नावाची व्याप्ती तेवढे पाप नाही त्रिजगती. नाथ महाराज सांगतात, नामापाशी चारी मुक्ती जाण निश्चिती विदेहा. उद्धवा, जेवढं माझ्या नामाची व्याप्ती आहे ना, तितकं या जगामध्ये पाप सुद्धा नाही. म्हणून नामाजवळ चारही प्रकारच्या मुक्ती आणि भुक्ती अशा पद्धतीच्या असतात. आणि म्हणून माझे नाम ब्रह्मास्त्र अग्नी, माझे नाम ब्रह्मास्त्र जगी, तरी तो महापाप बापुडे मुंगी, नामा पुढे उरावया लागी, कस त्यांचे अंगी असेला. माझ्या नामस्मरणाच्या शक्तीच्या समोर ब्रह्मास्त्र रूपी माझं जे नाम आहे, अग्नी आहे, त्याच्या समोर जे पापाचे जे मोठे मोठे पाप असतील, त्या पापांचा जो ढीग आहे तो मुंगीसारखा आहे आणि त्या माध्यमातून ते शिल्लक राहू शकत नाही पाप माझ्या नामस्मरणात. वाल्मिकी विजय नामक ग्रंथ पूज्य सुदामदादांनी लिहिला. त्याच्यामध्ये वाल्मिकी विजय ग्रंथामध्ये ते सांगतात की पर्वत तृणांचा रचिला, अग्नी काष्ठ एकची, अग्निकण एकची टाकला, तरी तो भस्म होय वहिला, प्रभुनाम जाळी सुखराशी. वाल्मिकी विजय ग्रंथ सांगतो. अर्थात मुक्ती नामापाशी प्रत्यक्ष, चारी वेद शास्त्रे जाहीर देतये साक्ष. ज्ञानेश्वर महाराज सांगतात. किंवा तुकड्यादास म्हणे, नामाच्या आधारे काळ तो थरारे दुरी दुरी. अशा पद्धतीचं नामाचं महत्व. त्याही पुढे ग्रामगीतेनं सुद्धा सांगितलं की नाम ईश्वराची शब्दमूर्ती, मुखी नाम हाती मोक्ष म्हणती, यज्ञाहुनी थोर जपाची महती, ठाऊक हे सर्वा. इतकं नामाचं महत्व सांगून आमच्या संतांनी नामस्मरणाचं महत्व वाढवून दिलंय. आणि सांगितलं की नामस्मरण करत असताना पंचमहापातकांच्या कोडी, नामे जळती न लगे घडी. हा सिद्धांत. खुशाल वाटेल तसं आचरण करा, परंतु एक काम करा, नाम घेतल्याशिवाय राहू नका. अर्थात आव्हान करून सांगितलं की खात्री आहे आम्हाला तुमचं सगळं पाप नष्ट झाल्या वाचून राहणार नाही, फक्त तुम्ही नामस्मरण घ्या. हा आग्रह आमच्या साधू संतांनी केला आहे. आणि त्यांनी ते नामस्मरण घेत असताना सुरुवातीला सांगितलं की कोणत्याही प्रकारचं बंधन नाही, तुम्ही फक्त नाम घ्या, फक्त नाम घ्या. आणि मुखी नाम हाती मोक्ष ऐशी साक्ष बहुतांची. तुम्ही नामस्मरण घेतलं की मुखामध्ये नाम घेतल्याबरोबर तुमच्या हाती मोक्ष आल्याशिवाय राहणार नाही. इतकं तात्काळ मोक्ष तुम्हाला प्राप्त होऊ शकते असं संतांनी सांगितलं. हे सगळं सांगत असताना काही वामन पंडिताचे सुद्धा श्लोक असतील, रामदास स्वामींचे श्लोक असतील, त्या मराठी साहित्यकारांनी सुद्धा कर्त्यांनी सुद्धा स्पष्ट सांगितलं आहे. अजित नाम वदो भलत्या मिसे सकळ पातक पद्धतीचे काही श्लोक सुद्धा लिहिले आहे की नकळत जर आम्ही नामस्मरण नकळत आमचा अग्नीवर पाय पडला तरीही सुद्धा आमच्या पायाला चटका लागत असतो. आणि जर जाणून आम्ही एक अग्नीवर तार तरीही सुद्धा आमच्या पायाला चटका लागत असतो. अर्थातच विजेचा जो तार आहे, इलेक्ट्रिकचा जो तार आहे, त्या ताराला आम्ही जाणून बुजून हात लावला तरीही सुद्धा त्याचा परिणाम म्हणून आम्हाला शॉक लागत असतो. आणि नकळत जर आमचा तिथं स्पर्श झाला तरीही सुद्धा आम्हाला शॉक लागत असतो. हा सिद्धांत आहे. यानुसार नामस्मरण करत असताना सुद्धा नामामध्ये वस्तुतंत्र शक्ती आहे असं काही शास्त्रज्ञांनी सुद्धा सांगितलं आहे. सायन्सनुसार शब्दामध्ये वस्तुतंत्र शक्ती असते अशा पद्धतीचा सिद्धांत. मी त्याच्या बाबतीत सुद्धा
तुमच्याशी संवाद करणारच आहे. आणि म्हणून हे जे नामस्मरण आहे, हे नामस्मरण असंच आहे. ते जाणून करो वा न जाणून करो, सहज जरी नामस्मरण केलं, भावयुक्त अंतःकरण नसतानाच्या कालावधीमध्ये सुद्धा नामस्मरण केलं, तर त्या नामस्मरणाच्या माध्यमातून आम्हाला फलप्राप्ती, इष्टप्राप्ती अशा पद्धतीची होऊ शकते, असं आमच्या सगळ्या साधू संतांनी सांगितलेलं आहे. अर्थात रहस्यामृतकार असं सांगतात की भावे जपता रामनाम, वाल्मिकी विजय ग्रंथामध्ये सांगतात वाल्मिकी विजय ग्रंथकार की भावे जपता रामनाम, दुप्पट वेगाने चिंता भस्म, श्रद्धा नसूनही जपता उत्तम, सत्प्रवृत्ती वाढ घे. आणि त्याही पुढे जाऊन सांगतात की न कळता अग्निवरी पडे पाय, तरी दाह करी निश्चय, अभाविका ही नाम लाभ होय, वस्तुतंत्र शक्ती ऐसी. या नावामध्ये इतकी वस्तुतंत्र शक्ती आहे की त्या शक्तीच्या माध्यमातून मी जे काही उदाहरण दिलं की अग्नीवर जाणून पाय पडला तरी पाय जळतो, आणि जाणून बुजून समजून उमजून अग्नीवर पाय जर टाकला तरीही सुद्धा आपला पाय जळत असतो वा पायाला इजा होत असते, हा सिद्धांत आहे. यानुसार पर्वत जरी झाले असतील पापांचे, तरी पापांचे पर्वत सुद्धा त्या नामस्मरणाच्या माध्यमातून जळून भस्म होत असतात. विष्णू धर्मोत्तर नावाचं जे पुराण आहे, त्या पुराणामध्ये सुद्धा सांगितलं आहे की कृत्वापि सकलम पापम गोविंदम संस्मरणम शुचिः. अर्थात आपण केलेले सर्वच्या सर्व पाप हे गोविंदाचं नामस्मरण केल्याबरोबर नष्ट होतात व त्या पापातून आपण मुक्त होतो, शुद्ध होतो, अशा पद्धतीचं सांगितलेलं आहे. ज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठामध्ये सुद्धा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी, अशा पद्धतीचं सांगितलं. किती पुण्य होईल ते मोजता येत नाही. या सगळ्या गोष्टी सांगितल्या, परंतु या नाम गौरवाचं एक तत्व जर आपण चिंतन करण्याचा प्रयत्न केला तर त्यामाग अन्य जे काही शरीराला त्रास होईल अशा पद्धतीची काही साधनं असतील, आपल्या मनाला शरीराला त्रास होईल अशा पद्धतीचे जे काही व्रतवैकल्य असतील, किंवा आपला पैसा खर्च होईल असे काही व्रत आहेत. व्रतवैकल्य करायचे म्हणजे पैसा खर्च होतो, परंतु नाम घेत असताना हरि नाम हे फुकाचे जप मानवा तू असे. कारण उसको लगता न पैसा अधेला कोई, उसको लगता न तीर्थ न मंदिर कोई, नाम तारी चढ़ा दिल को आगे बढ़ा, कर ले अपनी नजर से श्याम सदा, भाई भज भज गुरु के नाम सदा, तेरा सिद्ध बनेगा काम सदा. महाराजांनी सांगितलं की त्याच्याकरता शरीराला त्रास नाही, त्याच्याकरता उसको लगता न पैसा अधेला कोई, त्याच्याकरता धनाचा नाश करण्याची गरज नाही. आणि महादोष जे असतील, आपले पाप जे असतील, ते सुद्धा या उपासनेच्या माध्यमातून आपण नष्ट करू शकतो. यामुळे लोक या धननाशापासून किंवा काया क्लेश वा शरीर पीडनाच्या करिता किंवा इतर कर्मकांडामध्ये फसण्यापासून लोक वाचले. इतकं मोठं कार्य या संतांनी नामाचं महत्त्व प्रतिपादन केल्यामुळे समाजामध्ये घडून आलेलं आहे. परंतु हे जे नामस्मरण लोक आपले सद्भाविक सज्जन घेत आहेत, हे नामस्मरण घेत असताना त्यांना सुरुवातीला कुठल्याही प्रकारचं तुम्हाला अडचण नाही, तुम्ही फक्त घ्या असं सांगण्याच्या मागचं तात्पर्य काय असावं आमच्या साधू संतांचं? त्याचं कारण हेच आहे, प्रयोजनम उद्दिश्य विना मंदो अपि न प्रवर्तते.
शास्त्र सांगते की एखादा मंद बुद्धीचा जरी असला, मूर्ख जरी असला, ज्याला शुद्ध शास्त्रीय भाषेमध्ये बैताळ म्हणतात, असा जरी माणूस असला तरी सुद्धा तो स्वतःचा फायदा काय आहे ही गोष्ट माहीत झाल्याशिवाय एखादी गोष्ट करण्यासाठी प्रवृत्त होत नाहीत. आणि म्हणून इतकं या नामाच्या माध्यमातून तुम्हाला भेटू शकते असं सांगितलं. आणि मग नंतर त्याच्या पाठीमागं काही तत्व घालून दिलं की सांगितलं आधी की नामस्मरणाची गोळी लागावी, म्हणून आधी नामाचं फार महत्त्व वर्णन करून त्यांना सांगितलं की तुम्ही हरीचं नाव घ्या. अरे हरीचं नाव घेतल्यावर तुमच्या पुण्याची गणना कोणीच करू शकणार नाही. इतकं हरीच्या नामस्मरणामध्ये काय काय वर्णन केलं आहे संतांनी. हरीच्या नामस्मरणाने हरीचे तेज ये अंगी, मनाची दृष्टता नाशे, रमे मन ही हरिरंगी राष्ट्रसंतांचं भजन आहे. काय वर्णन केलं आहे. ते कशा करता तर तुम्हाला नामस्मरणाची गोडी लागावी याच्याकरता. आणि नंतर मग ते नामस्मरण घेत असताना कोणते पथ्य पाळायचे ते नंतर सांगितलं, पहिल्या वेळेस सांगितलं नाही. उदाहरणार्थ दाखल मी तुमच्यासमोर एक विचार ठेवू शकतो. सर्वांच्या मोबाईलमध्ये जिओचं सिम आहे, अनलिमिटेड कॉल आहे, अनलिमिटेड नेट आहे. त्याच्यामध्ये जवळजवळ वाटते कुठं 1.5 GB आहे, कुठं 1 GB आहे, कुठं 2 GB आहे, ज्याला जसं लागलं तसं आहे. परंतु सुरुवातीला त्याची जी किंमत होती ती फार अल्प होती, सामान्यांना परवडणारी होती. सर्व लोकांनी म्हाताऱ्या लोकांनी आपले सिम बदलवले, जिओचं सिम घेतलं. त्यावेळेस त्यांनी ती लालूच दाखवून दिली. मग नंतर त्यांनी काय केलं जिओवाल्यांनी की तुम्ही आता घेतले, तुम्ही आता सगळे जिओवाले झालेत, आता त्याची किंमत वाढवून दिली. ती आता जनसामान्याला परवडणार नाही. 3 महिन्याकरता जवळजवळ 600 रुपये खर्च करावे लागतात. त्यावेळेस अनलिमिटेड कॉल आणि 2 GB डाटा रोजचा अशा पद्धतीचं काही येत असते. अर्थात त्यांनी किंमत आधी त्यांनी लालूच दाखवली की ही आमचं जिओचं सिम घेऊन पहा, यात अनलिमिटेड डाटा आहे, अनलिमिटेड कॉल आहे, अशा पद्धतीची त्यांनी तुम्हाला आधी एक त्याची गोडी लावून दिली. आता ती गोडी इतकी झाली आहे की तुम्हाला आता जिओच्या सिम शिवाय जमतच नाही, इतकी त्याची सवय पडून गेली आहे. आणि मग आता त्याच्याकरता 600 रुपये सुद्धा खर्च करतात. नव्हे त्यांनी एक अट पहिले सांगितली नाही पण मध्यंतरी तुमच्यामध्ये घालून दिली. ती अट अशी होती की जिओच्या सिम व्यतिरिक्त इतर लोकांच्या मोबाईल, इतर सिमचे जे काही नंबर असतील त्यांच्याशी संपर्क साधण्याकरिता 50 रुपयाचा टॉप अप मारावा लागेल, त्याच्याशिवाय तुम्हाला संपर्क साधता येणार नाही. अर्थात सुरुवातीला जर जिओच्या सिमवर ह्या सगळ्या काही गोष्टी, अटी आणि नियम सुरुवातीच्या कालावधीमध्ये असते तर लोक जिओच्या सिम घेण्याकडे वळलेच नसते. तसं नामस्मरणाच्या सोबतच्या ज्या काही अटी आहेत, ज्या काही पथ्य आहेत, ते पथ्य जर सुरुवातीला सांगितले तर त्या नामस्मरणाकडे वळण्याकरिता लोक प्रवृत्तच होत नाहीत. आणि म्हणून त्यांनी आधी नामस्मरणाचं महत्त्व सांगितलं आणि नंतर त्या नामस्मरणाच्या सोबत काय काय पथ्य पाळले पाहिजे त्याचं सुद्धा त्यांनी एक चिंतन आपल्यासमोर ठेवलेलं आहे. अर्थात हे जे नामस्मरण आहे, भलत्या मिसे जरी हरिनाम घेतलं तरी सुद्धा सकळ पातक भस्म होत असतात, अनगणित पुण्याची प्राप्ती होत असते, त्याच्या वस्तुतंत्र शक्तीचा सुद्धा एक परिणाम आपल्यावर होत असते. अशा पद्धतीचं जे जे काही आपल्या समोर सांगितल्या गेलेलं आहे, ते सांगितल्या गेलेल्या त्या सगळ्या गोष्टीचं चिंतन जर केलं तर एक लक्षात येते, हे तात्काळ हे पाप नाहीसे होतात का, किंवा पाप नाहीसे झाले आणि नामस्मरण आपलं चालू आहे तर ते नामस्मरण घेत असताना आणि पापही सुद्धा करत आहोत, या दोनही गोष्टी जर आपण सोबत करत असू तर एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. ग्रामगीता असं म्हणते, पाप क्षालनाशी नाम घ्यावे, पुढती पाप करीतची जावे, ऐसे कोण वदले बरवे सांगा मज. ज्यावेळेस एक साधक रामकृष्ण परमहंसांकडे गेला होता
आणि रामकृष्ण परमहंसांकडे जाऊन त्याचा रामकृष्ण परमहंसांच्या सोबत जी काही चर्चा झाली त्या चर्चेमधला प्रतिपाद्य विषय असा होता की बृहन्नारदीय सूत्रामध्ये हरिर हरती पापाणी अशा पद्धतीचं एक सूत्र आलेलं आहे. अर्थात हरी आमच्या पापाचं क्षालन करतोय, हरीचं नाम आमच्या पापाचं क्षालन करतोय अशा पद्धतीचं सांगितलेलं आहे. त्यावर त्याच्या शंकेचं निरसन करत असताना रामकृष्ण परमहंस असं बोलले होते की एखादा माणूस नदीमध्ये आंघोळ करतोय आणि त्या नदीमध्ये आंघोळ करत असताना तो वर आला आणि वर आल्यावर त्याच्या डोक्यावर एक कावळा बसला. कावळा डोक्यावर आहे. तो जसा माणूस पुन्हा खाली वाकला, नदीत बुडी मारली, ती बुडी मारल्याबरोबर तो त्याचं डोकं पाण्यात गेलं, त्यावेळेस तो कावळा उडून गेला. तो कावळा उडून गेला हा, परंतु तो पाण्यावरच होता किंवा उडून गेला. परंतु ज्यावेळेस याचं आपलं डोकं पुन्हा वर काढलं, त्या नदीतल्या पाण्याच्या वर याचं डोकं काढलं, त्यावेळेस तो कावळा पुन्हा त्याच्या डोक्यावर येऊन बसला. परंतु ज्यावेळेस त्यानं पुन्हा बुडी मारली त्यावेळेस तो कावळा उडून गेला. अर्थात तुम्ही नामस्मरण केलं की पाप नष्ट होईल, परंतु नामस्मरण केल्यानंतर पाप नष्ट झालं की पुन्हा नामस्मरण चालू, पुन्हा तुम्ही जर पाप केलं तर ते पाप पुन्हा तुमच्या डोक्यावर तयारच आहे. अर्थात नामस्मरण करत असताना पुन्हा तुमच्याकडून पाप घडू नये याची सुद्धा खबरदारी तुम्ही आम्ही घेतली पाहिजे. ही गोष्ट महत्वाची आहे. आणि ते नामस्मरण घेत असताना त्या पथ्यांचं पालन करून जर ते नामस्मरण केलं तरच ते फळत असते, अन्यथा ते फळू शकत नाही नाही नाही. त्याचं कारण आहे दुराचार सज्जन विरोध. हे जे काही दोष आहेत, ऐसे दोष आली ती बाध, काया वाचा मने टाळिले अपराध तरीच फळे. हे जे नाम आहे, हे नाम आमच्याकडून कायिक पाप घडू नये, वाचिक पाप घडू नये आणि शारीरिक पाप घडू नये, या तीनही प्रकारचं पाप आमच्याकडून घडू नये याची खबरदारी घेऊन जर नामस्मरण केलं तरच आमचं ते केलेलं नामस्मरण आमच्यासाठी फलदायिनी स्वरूपाचं ठरत असते, अन्यथा ते ठरू शकत नाही. हे 100% खरी गोष्ट आहे. आणि म्हणून हे नामस्मरण घेत असताना पाप गेलियाची काय खूण, नाही पालटले अवगुण. आमचे पाप गेलेत त्याची खूण काय? आमच्यामध्ये जे दुर्गुण होते ते आम्ही थांबवल्यानंतर ते पुन्हा आमच्यामध्ये दुर्गुण शिरले नाहीत, हे कधी पाप आमच्यातलं नष्ट झाल्याची खूण आहे असं आमचे संत सांगतात. आणि म्हणून हे नामस्मरण घेत असताना त्याचं महत्त्व जरी सांगितलं तरी ते सतत नामस्मरणाचा पुरस्कार करणारे जे संत आहेत त्या संतांनी हे जे काही सांगितलं आहे की पाप असतील तरी चालू दे पण नाम घेतल्याशिवाय राहू नको, हा जो संदेश आहे हा बद्ध पामर लोकांना दिलासा देऊन त्यांना परमार्थ मार्गाकडे वळवण्यासाठी दिलेला आहे. हे प्रवेशाच्या दृष्टीने. अर्थात मुलाला पहिल्या वर्गात टाकत असताना त्याला सांगितले जात असते तुला शिकायचंय, तू जर शाळेत गेलास ना तर शाळेत गेल्यावर आपल्या घरासमोरचे काका आहेत की नाही, पहा बरं कशा ऑफिसमध्ये जातात, त्यांना किती मोठा पगार आहे, 1,00,000 रुपये पगार आहे म्हणतात त्यांना. पहा बरं असं ते शिकलं म्हणजे म्हणून शिकलं पाहिजे, शाळेत गेलं पाहिजे असं सांगून मुलाला पहिल्या वर्गात पाठवत असतो. मला सांगा त्या पहिल्या वर्गात पाठवलेल्या मुलाला पहिल्या वर्गाचं शिक्षण दिल्यानंतर लगेचच त्याची कुठं नोकरीची व्यवस्था आहे का? त्याला कुठं तरी लगेच पहिल्याही वर्गाची परीक्षा न देता तो उत्तीर्ण होऊ शकतो का? नाही होऊ शकत. अर्थात त्याला जी काही आपण शाळेमध्ये जात असताना त्या शाळेची गोडी निर्माण व्हावी, त्या शाळेमध्ये जाण्याची त्याची अनेक आंतरिक इच्छा
तयार व्हावी याच्याकरता आपण त्याला त्या पद्धतीचं एक आमिष दाखवत असतो आणि ते आमिष दाखवून मग त्याला शाळेमध्ये आपण पाठवत असतो आणि मग त्याच्याही लक्षात येतं की या शाळेमध्ये जाऊन शिकणं किती कठीण आहे, किती अवघड आहे आणि काकांना जो 1,00,000 रुपये पगार मिळतो तो मिळवणं किती कष्टसाध्य आहे. असाध्य नाही पण कष्ट करून साध्य करण्यासारखं आहे. किती कष्ट करावे लागतात किंवा किती पथ्य पाळावे लागतात हे त्याला नंतर कळत असतं. तसं नामस्मरणाच्या बाबतीतले पथ्य त्याला अगोदर सांगितलं नाही, त्याला इकडं वळवलं आणि नंतर त्याला पथ्य सांगितलं. त्याकरिता सांगितलं की जेणे विठ्ठल मात्रा घ्यावी. हा देवडीकर गाथ्यामध्ये हा अभंग नाही, परंतु इतर गाथ्यांमध्ये हा अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांची नावाने सापडतो. जेणे विठ्ठल मात्रा घ्यावी तेने पथ्य सांभाळावी. कोणती पथ्य आहेत तर काम क्रोध मीठ मिरची याशी देऊ नये रुची. आशा मनीषा तेल घट त्यांचा येऊ दे रे वीट. आशा मनीषा नाही काय, भाव भक्ती तूप पोळी याशी सावध होवनी गिळी. अशा पद्धतीचं पथ्य आमच्या संतांनी सांगितलं आहे. आणि म्हणून हे पथ्याचं पालन करून जर आम्ही नामस्मरण केलं तरच आम्हाला ते नाम खऱ्या अर्थानं फलदायिनी स्वरूपाचं ठरत असते. अथवा कितीही नाम घेतलं तरी सुद्धा ते फलदायिनी स्वरूपाचं ठरू शकत नाहीत. आणि म्हणून आमच्या सगळ्या संतांनी आमचे आचार विचार त्या नामस्मरणाच्या सोबत सुधरवायला लावलेले. ते जर सुधरत नसतील तर मग महाराज म्हणतात की याहुनी न जपे तो पुरला. नाम घ्यावे परंतु पाप क्षालनाशी नाम घ्यावे, पुढे ती पाप करीतची जावे. ऐसे कोण वदले बरवे सांगा म्हणून. ऐसी आहे ज्यांची स्थिती त्यासी नाम जपी म्हणती. मी म्हणेन कलंक निश्चिती नामाधिकाशी. तो कलंक आहे जो पाप क्षालना करता नाम घेतो पुढे पुन्हा पुन्हा पाप कर्म करत राहतो. नामस्मरणासोबत जो पथ्य पालन करत नाही तो त्या नामस्मरणाच्या संबंधानं कलंक आहे, ग्रामगीता बोलते. आणि म्हणून याहुनी न जपे तो पुरला. उत्तम राहानी ठेवी जो भला, दुःख न देई कोणाला कोण्याही प्रसंगी तो पुरला. जो नाव घेत नाही पण सर्व लोकांना जो देवदेव जरी न गाये परवी सर्व लोका सुख देऊ पाहे, ऐसा नास्तिकही प्रिया म्हणून. आणि म्हणून नाम घेत असताना नामदेव महाराजांसारखे संत सुद्धा सांगतात की परदारा परधन परनिंदा परपीडन सांडुनिया भजन हरीचे करा. हरीचं भजन करायचं ना, नामस्मरण करायचं ना देवाचं, मग ते करत असताना 4 गोष्टी पाळा. कोणत्या? परदारा पराविया नारी माऊली समान, किंवा पत्नी सोडून दुजा बहिणी ह्या ही राहू दे भावना. हे जे महाराजांनी मंगलाष्टकामध्ये सांगितलं. एकदा पत्नी केली मग पत्नीची भाषाची संपली. इतर स्त्रिया ह्या आपल्या आईसारख्या आहेत किंवा आपल्या बहिणीसारख्या आहेत ही भावना त्यानं दृढ धरून जर तो नामस्मरण जपत असेल तर त्याचं नामस्मरण ठीक आहे. अथवा त्याचं जे नामस्मरण आहे हे नामस्मरण त्याच्या जीवनामध्ये फलदायिनी स्वरूपाचं ठरू शकत नाही. दुसरी गोष्ट परधन. दुसऱ्याचं जे धन आहे, दुसऱ्याचा जो पैसा असेल त्या पैशावरती आसक्ती आपली असू नये. स्त्रीधन नास्तिक वैरी चरित्रम न श्रवणीयम. नारद भक्ती सूत्र सांगते. जो भक्त आहेत, ज्याला देवाची भक्ती अशा पद्धतीची करायची. भक्त कशाला म्हणतात? विभक्ती नैव सा भक्ती ही, अर्थात जे विभक्त होत नाही त्याला भक्ती अशा पद्धतीचं म्हणतात. ग्रामगीतेनं स्पष्ट सांगितलं आहे भक्त म्हणजे विभक्तची नव्हे, एक रूपची होवनी जावे. देवे लोकांचे दुःख हरावे आम्ही का करावे. अर्थात जो विभक्त होत नाही त्याला भक्त अशा पद्धतीचं म्हणतात. आणि त्या भक्ताच्या ठिकाणी अशी भक्ती असावी की त्यानं ती भक्ती करण्याकरिता स्त्री धन नास्तिक वैरी चरित्रम न श्रवणीयम. धनाच्या बाबतीत त्याची आसक्ती असू नये. परनिंदा. परनिंदा कधी करू नये. परोपकार नेणे परनिंदा
परस्त्रिया सदा बहिणी माया अशा पद्धतीचं तो असला पाहिजे. याच्यामध्ये जो आचरण करतो, ज्याला पैशाची आसक्ती नाही, ज्याला दुसऱ्याच्या स्त्रीची आसक्ती नाही, जो परनिंदा करत नाही, ज्याच्याकरता या प्रत्येक समाजातल्या प्रत्येक स्त्रिया ह्या त्याच्या आईसारख्या, प्रत्येक मुली त्याच्या बहिणीसारख्या वाटतात त्याला, अशा पद्धतीचा जो असेल त्याचीच भक्ती ईश्वरा पावली, त्याचीच भक्ती खरी आहे, त्याचंच नामस्मरण करणं हे योग्य आहे, त्याच्याच परमार्थिक क्षेत्रामध्ये गंधमाळा लावणं, त्याचंच कीर्तन प्रवचन सफल आहे. ह्या गोष्टी ज्याच्या जीवनामध्ये नसतील तो मात्र ईश्वराचा भक्त किंवा नामधारक अशा पद्धतीचा ठरू शकत नाही. आणि चौथी गोष्ट आहे परपीडन, अर्थात दुसऱ्याला आपल्यापासून त्रास होऊ नये. वैष्णव जनतो तेने कहियो, जे पीड पराई जाने रे. अर्थात जो दुसऱ्याचं दुःख, पुण्य परोपकार पापते परपीडा. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा ज्यावेळेस 1968 साली बॉम्बे हॉस्पिटलमधून त्यांनी आकाशवाणीच्या माध्यमातून जनता जनार्दनाला एक आर्त संदेश दिला होता, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की आता परोपकार पुण्याय पापाय परपीडनम या प्रवृत्तीचं जिकडे तिकडे वातावरण निर्माण व्हावं ही एक आंतरिक इच्छा महाराजांनी अंतिम क्षणी बॉम्बे हॉस्पिटलमधून जनता जनार्दनाला एक आव्हान केलं होतं की दुसऱ्याला त्रास होणार नाही असं वागणूक म्हणजेच पुण्य, आणि दुसऱ्याला त्रास होईल अशा पद्धतीची वागणूक करणे म्हणजेच पाप आहे. कारण पाप म्हणजे बिघाड करणे, ग्रामगीता सांगते. पाप म्हणजे कुमार्ग धरणे, पाप म्हणजे बळीच राहणे गरीब प्राण्या पिळोनी. अशा पद्धतीचं पाप जे काही लोक करत असतात त्या लोकांचं नामस्मरण हे फलद्रूप अशा पद्धतीचं ठरत नसते. आणि म्हणून नाम जपत असताना त्याचे नाम जपल्या जाते, त्याच्यासोबत कुठंतरी त्याची पथ्य पाळल्या गेली पाहिजे, एवढंच मला या ठिकाणी सांगायचं होतं. अर्थात आचार शुद्ध ठेवून आम्ही सदा राहू निर्व्यसनी, सेवाची करू जीव प्राणे, खंजरी टाळ तारीने. आम्ही खंजरी टाळ तारीने भजन करू, पण कसे राहू? आचार शुद्ध ठेवून सदा राहू निर्व्यसनी, चित्त शुद्ध ठेवी व्यसन दूर करून, सर्व मानवाशी समस्वभाव धरून, दास तुकड्याची नित्य साध नाही अन्य नाही, नामस्मरणे जी मुक्ती लाभतेही अन्य नाही, प्रेम भक्ती विण कलियुगात नाही साध्य काही. या पद्धतीचे आमचे आचरण असले पाहिजे. आणि म्हणून मुखी नाम हाती मोक्ष, ऐसी साक्ष बहुतांची हे जे काही प्रारंभी मोक्षाचं फळ भेटतो अशा पद्धतीचं आम्हाला सांगितलं गेलं आहे. त्याचाही सुद्धा जर विचार केला तर हाच त्याचा विचार आहे की सुरुवातीला त्यांनी आपल्याला प्रलोभन दिलं की या नामस्मरणाच्या माध्यमातून तुम्हाला असं होतं, आणि ते होत नाही असं नाही, परंतु हे होतंय, परंतु त्याच्या मागच्या अटी आणि नियम काय आहेत हे त्यांनी नंतर सांगितलं आमच्या संतांनी. ते महत्वाची गोष्ट आहे. आणि म्हणून ह्या गोष्टी सत्य जरी असल्या तरी सुद्धा नुसतं मुखामध्ये नाम घेतल्यानं भागत नसते, तर त्याच्यासोबत त्या नामस्मरणाचं महत्त्व सुद्धा जाणलं गेलं पाहिजे, त्याच्या मागच्या पथ्याची सुद्धा जाणीव असली पाहिजे. आणि ज्याचं आणि नाव आम्ही घेतो आहेत, हाका मारी ज्याच्या नावे त्याचे नावची त्याचे गावची नाही ठावे, असं जर असेल तर सुद्धा बाधक ठरत असते. ज्याचं नाव आपण घेतोय त्याच्या बाबतीत, त्याच्या स्वरूपाच्या बाबतीत सुद्धा आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. अन्यथा काय केले आमच्या देवे आम्हाशी मुळीच नाही ठावे, अशा पद्धतीची आमची भूमिका असू नये. ज्याचं आम्ही नाव घेतोय, ज्याची आम्ही भक्ती करतोय त्याच्या बाबतीत आम्हाला परिपूर्णता ज्ञात अशा पद्धतीचं असलं पाहिजे. तुकडोजी महाराजांची भक्ती करतोय ना, मग तुकडोजी महाराजांचं चरित्र वाचलंय का? जीवनयोगी नावाचं नाही वाचलं, खोटा भक्त आहेत तो. टोंगळ्या इतका पाण्यात नाही तळपायात सुद्धा
झाकल्या जाणार नाही एवढ्या पाण्यात डुबून त्यानं जीव द्यावा. काय अर्थ आहे तुकडोजी महाराजाचे भक्त म्हणून? त्याचं वाचलत का चरित्र? नाही वाचलं ना. ज्याची मूर्ती उपासावी त्याची चरित्रकथा अभ्यासावी, ग्रामगीता बोलते ना. ज्याचं मी मूर्ती उपासत आहोत, त्याची चरित्रकथा अभ्यासली पाहिजे. नसेल अभ्यासत तर मूर्ख आमच्यासारखे आम्हीच असू. आम्ही त्याचे भक्त ठरू शकत नाही, त्याचे उपासक ठरू शकत नाही. ढोंग करतो आहोत आम्ही त्याच्या भक्तीचं, असं सिद्ध झाल्या वाचून राहणार नाही. पण ज्या ज्या देवाचे, ज्या ज्या संतांचे जे उपासक असतील त्यांच्याकरता हा नियम लागू आहे. कारण श्वेताश्वत्तर उपनिषद नावाचं एक उपनिषद आहे. 1000 उपनिषद आपल्या देशामध्ये, त्याच्यापैकी श्वेताश्वत्तर एक उपनिषद आहे. त्याच्यामध्ये म्हणतात की ज्ञात्वा देव मुच्यते सर्व पाशे. सर्व पाशातून मुक्त व्हायचं असेल तर त्याचं ज्ञान आधी होणं आवश्यक आहे ईश्वराचं, आणि मग त्याचं नामस्मरण. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांसारख्या संतांनी सुद्धा जो हरिमुखे म्हणा असा संदेश आवर्जून दिला आहे, तो फक्त इतक्या पुरताच नव्हे. त्याही पुढे जाऊन त्यांनी म्हटलं आहे की कीर्तनाचे नि नटनाचे नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे, जे नावची नाही पापांचे ऐसे केले. अर्थात निश्चयात्मक सांगितलं. काय सांगितलं ज्ञानेश्वरांनी? कीर्तनाची नि नटनाचे, कीर्तनाच्या माध्यमातून, नामस्मरणाच्या माध्यमातून पाप होऊन प्रायश्चित्त करण्याची गरजच पडणार नाही. नव्हे जे नावाची नाही पापाची ऐसे केले, अर्थात पाप तुमचं नष्ट झाल्या वाचून राहणार नाही. एवढं जरी सांगितलं असलं तरी सुद्धा त्याच नाम गाण्याचं महत्व त्यांना अभिप्रेत आहे का, हाही सुद्धा एक महत्वाचा प्रश्न आहे. कारण त्यांनी हरिपाठामध्ये आणि स्वच्छ म्हटलं आहे की द्वारकेचा राणा पांडवा घरी, अर्थात पांडवा घरी म्हणजे कोणाच्या घरी? पांडवाच्या घरी. का? कारण पांडव हे कर्तृत्वशील होते, कर्तव्य तत्पर होते. स्वतःच्या स्वकर्तृत्वावर ते आरूढ होऊन स्वकर्तृत्वाचं आणि स्वावलंबनाचं जीवन जगत होते. स्वतःच्या वाट्यावर आलेलं कर्म इमानदारीनं करत होते आणि कर्म करून ईश्वराचं नामस्मरण घेत होते, स्वतःचं कर्म सांभाळून. म्हणून त्या नामस्मरणाचं फल त्या पांडवांच्या जीवनामध्ये त्यांच्या घरी नारायण. सच काम किया जग में जिसने उसने प्रभु नाम लिया न लिया, हा रोखठोक विचार राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी देऊन टाकलेला आहे. कारण विष्णुपुराण सांगते, विष्णुपुराण नामक ग्रंथामध्ये एक फार सुंदर अशा पद्धतीचा श्लोक मी नेहमी सांगत असतो. याच्या अगोदरही कदाचित कधीतरी मी सांगितलं असेल या प्रवचनामध्ये. अपह्याय निजम कर्मम कृष्ण कृष्णेन वादितः तेरे हरिर्द्वेषिन पापा धर्मार्थ यदाचरे. अर्थात जे स्वतःचं कर्तव्य कर्म सोडून नुसतं देवाचं नाम घेत बसतात, कुठले प्रकारचं कष्ट करत नाहीत, कर्म करत नाहीत आणि नुसतं राम 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 जपत बसतात. देरे हरी पलंगावरी ही ज्यांची भावना असेल, जे कुठले प्रकारचं कष्ट करत नाही, नुसतं नामस्मरण करत असतात, असे जे लोक आहेत ना, नुसतं हरिहरी करणारे, ते देवाचे भक्त ठरू शकत नाहीत. तर ते हरिर्द्वेषीनं, अर्थात देवाचा द्वेष करणारे देवाचे शत्रू असतात. विष्णुपुराण सांगते. आणि म्हणून खुद्द देवालाच काय, देवाचा बाप जरी असेल तरी तो कर्म केल्याशिवाय त्याचं भक्ती सिद्ध ठरू शकत नाही. देव सुद्धा देव होण्याकरिता त्यालाही सुद्धा स्वतःच्या वाट्यावर आलेलं कर्म करावंच लागतं. सज्जनांचं परित्राण, धर्माचं संरक्षण, दुष्टजनांचा नाश, कार्य हे सर्व देवाची ग्रामगीता म्हणते. हे कार्य जर तो करत असेल तरच तो देव ठरत असतो, नाही तर मग न म्हणो या देव आणि कापे, तुकाराम महाराज म्हणतात. असं जर ते करत नसतील तर त्यांना आम्ही देव सुद्धा म्हणणार नाही म्हणणार आम्ही देव. शेंद्री कोण पूजिती भूते खेते, आपुल्या पोटा अवदान. जे आपल्या देवी असेल त्या देवीची आम्ही कधी उपासना करणार नाही. धिक्कार असो त्या देवीचा. देवी देवता असतील तर त्या आमच्या काही उपयोगात, आमच्या करता ती देवी देवता उपयुक्त आहेत ज्यांनी कर्तृत्व कर्म अशा पद्धतीचं केलेलं आहे. आणि म्हणून भक्त म्हणजे विभक्त नव्हे, एकरूपची होऊन जावी ही आमची अवस्था झाली पाहिजे. आणि म्हणून त्या पांडवांच्या कडे अंगुली करून ज्ञानेश्वर महाराजांनी फार त्या नामस्मरणाच्या मागचे तत्व आम्हाला सांगितले. नामस्मरण घ्या, पण ते नामस्मरण घेत असताना सर्व सुख
गोडी साही शास्त्रे निवाडी, रिकामा अर्धघडी राहू नको, अर्धघडी सुद्धा रिकामा राहू नको. त्याच्या मागे सांगितलं. निजवृत्ती काढी सर्व माया तोडी, इंद्रिया सवडी लपू नको. इंद्रिय लोलुपतेपासून दूर हो आणि मग नामस्मरण घे. ह्या नियम व अटी सुद्धा ज्या हरिपाठामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी सुरुवातीला नाम जप केल्यानं अनंत पुण्याची प्राप्ती होते की त्याची गिनती सुद्धा आपण करू शकत नाही किती पुण्य आहे. हे ज्या ज्ञानेश्वर महाराजांनी सुरुवातीला सांगितलं ना, त्याच ज्ञानेश्वर महाराजांनी त्याच हरिपाठामध्ये पुढे त्या नामस्मरणाच्या माध्यमातून पुण्य जरी प्राप्त होत असलं अगणित, तरी सुद्धा ते पुण्य प्राप्त होण्याकरिता त्या नामस्मरणासोबत कोणत्या नियम व अटी आहेत हे सुद्धा पुढे सांगून ठेवलेलं आहे. संताचे संगती मनोमार्गे गती, आकला वा श्रीपती इणे पंथे, किंवा समाधी हरीची समसुखे वीण, न साधेल जाण द्वैत बुद्धी. तुमच्या ठिकाणी जर द्वैत असेल तर तुम्ही जर भेद पाळत असाल, दोन पंथामध्ये, दोन धर्मामध्ये, दोन देवामध्ये, दोन संतांमध्ये, दोन ग्रंथामध्ये तुम्ही जर द्वैत पाळत असाल तर तुमचं नामस्मरण न साधेल जाण द्वैत बुद्धी असेल तर तुम्हाला साध्य होऊ शकत नाही. उपजोनी करंटा नेणे अद्वैत वाटा, रामकृष्णी पैठा कैसेनी होय. जो अद्वैत झाला नाही, ज्याच्या ठिकाणी द्वैत आहे, ज्याच्या ठिकाणी दुजा भाव आहे, त्याच्या ठिकाणी कुठं रामकृष्ण पैठा होणार आहे, त्याच्या ठिकाणी कुठं ते नामस्मरण फलद्रूप होणार आहे, नाहीच होऊ शकत. म्हणून रामकृष्ण नामी उन्मनी साधली, तयासी लाधली सकळ सिद्धी. ज्यानं उन्मनी साधली, रामकृष्ण नाम घेत असताना ज्याचं मन उन्मन अशा पद्धतीचं झालं, मन हे राम झाले ही ज्याची अवस्था झाली, त्याला ते खऱ्या अर्थानं नामस्मरणाचं पुण्य मिळत असते, त्याला खऱ्या अर्थानं नामस्मरण फलद्रूप अशा पद्धतीचं होत असते, अन्यथा होऊ शकत नाही. आणि म्हणून ज्ञानराजांना केवळ भाव बळे आकडे एवढंच महत्व वाटत नाही, तर भाव बळानं हरिहरी करणं मान्य नव्हतं. तर त्याच्यासोबत वैराग्य भाव, शास्त्रांचा अभ्यास, त्याच्यासोबत सत्संग, त्याच्यासोबत अद्वैताचा अनुभव घेणे, अद्वैत तत्वज्ञानाचा स्वीकार करणे, या सगळ्या गोष्टी त्या नामस्मरणाच्या सोबत असल्या पाहिजेत, हे आवश्यक होतं. आणि म्हणून त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं, रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा, आत्मा तो शिवाचा, राम जप. याप्रमाणे हरिहरी म्हणणं हे सामान्य जीवाचा हरिपाठ आणि आत्मचिंतन या दोन्ही गोष्टींचा जो दर्जा आहे, त्या दर्जाचा हरिपाठ हा ज्ञानेश्वर महाराजांनी निर्माण केला. अर्थात सामान्य लोकांनी सुरुवातीला नामस्मरण करावं आणि पुढे त्यांनी आत्मचिंतनाची दिशा त्यांना प्राप्त व्हावी, हा त्यांचा सद्हेतू होता त्या नामस्मरणाच्या पाठीमागचा. आणि म्हणून त्यांनी त्यावेळेस सांगितलं की गगनाहुनी वाढ नाम आहे. काय सुंदर हरिपाठ ज्ञानेश्वर महाराजांचा, काय त्या हरिपाठाचं वर्णन करावं. म्हणून याची आठवण त्यांनी सुद्धा आवर्जून दिली आहे. आणि म्हणून हरीच्या नामस्मरणाच्या माग जे जे काही हरीचं नामस्मरण करणारे लोक आहेत, ते लोक या सगळ्या गोष्टीचा कुठं विचार करतात, कधीच विचार करताना दिसत नाही. आणि म्हणून त्याच्या पाठीमागं सुद्धा काही तत्व दडलेलं आहे. नामस्मरणामध्ये खूप वस्तुतंत्र शक्ती आहे. त्याचं विज्ञानाच्या सहाय्यानं शास्त्रीय कारण काय आहे की त्या नामस्मरणामध्ये वस्तुतंत्र शक्ती आहे, याची शाश्वती काय आहे, त्याच्या मागचं वैज्ञानिक कारण काय आहे, ते काही पाश्चिमात्य वैज्ञानिक लोकांनी सुद्धा मान्य केलेलं आहे. ते कसं मान्य केलेलं आहे, आणि त्याकरिता श्रीमद भागवतामध्ये नामस्मरण घेत असताना कोणते 10 अपराध टाळले पाहिजेत आणि ते टाळून नामस्मरण जर केलं तरच ते फलदायिनी स्वरूपाचं ठरत असते. अशा पद्धतीचं सुद्धा काहीसा एक चिंतन मला तुमच्या समोर ठेवायचं आहे. परंतु हे सगळं चिंतन तुमच्या समोर ठेवण्याकरिता आज
वेळ शिल्लक राहिलेला नाही. जवळजवळ आता 11 वाजण्याकरिता जवळजवळ फक्त अगदी 2 मिनिट शिल्लक आहे आणि माझ्याजवळ त्या 2 मिनिटामध्ये मी हा विचार प्रकट करू शकत नाही. म्हणून त्या नामस्मरणाच्या मधली वस्तुतंत्र शक्ती, त्याच्या मागचं शास्त्रीय वैज्ञानिक कारण काय आहे, त्याच्या मागचं पंचीकरणिक वैदांतिक व आध्यात्मिक कारण काय आहे, आणि त्याच्यासोबतच त्या नामस्मरणाच्या सोबत कोणते 10 अपराध टाळले पाहिजेत हा एक भाग, आणि दुसरी गोष्ट खऱ्या अर्थानं प्रभूच्या नामस्मरणानं प्रभू तत्वाची प्राप्ती कशी होत असते त्याचा एक विचार मला तुमच्यासमोर ठेवणार आहे. परंतु तो आज न ठेवता उद्याच्या प्रवचनामध्ये ठीक 10 ते 11 याच वेळेमध्ये उद्या सकाळी आपण याच आपल्या फेसबुक पेजवरती तो विचार पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. तुर्तास या ठिकाणी थांबत असताना एक महत्त्वाची सूचना आहे. आज रात्री ठीक 8 ते 9 या वेळेमध्ये अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाचे प्रचारक आहेत आणि परम आदरणीय परम श्रद्धेय, ज्यांच्या माध्यमातून अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळामध्ये वेदांत शास्त्राचं प्रशिक्षण दिल्या जात होतं, असे स्वानंद सुखनिवासी पूज्य वेदांताचार्य नांदुरकर गुरुजी, त्या नांदुरकर गुरुजींची जे कृपापात्र शिष्य आणि परमश्रद्धेय परम आदरणीय वेदांताचार्य श्री राम महाराज सातेगावकर, अंजनगाव सुरजी तालुका, त्यांचं संत आणि सुधारणावाद या विषयावरती सुंदर अशा पद्धतीचं या आपल्या फेसबुक पेजवर आज रात्री ठीक 8 ते 9 या वेळेमध्ये प्रवचन होणार आहे. सुंदर त्यांनी वेदांत शास्त्राचा आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि सर्व साधू संतांचा जो तत्वज्ञानाचा विचार आहे त्या विचाराचं समन्वय त्यांनी त्याचं चिंतन केलेलं आहे आणि समाजापुढे ते मांडत असतात आणि त्यांचं खूप मोठं कार्य आहे. त्यांनी आपलं संपूर्ण गाव हे गुरुदेवमय करून ठेवलेलं आहे. त्यांच्या गावामध्ये मी स्वतः गेलेलो आहे कीर्तनाच्या दृष्टीनं किंवा काही प्रचाराच्या दृष्टीनं गेल्या असताना त्या ठिकाणी मी ते सगळं वातावरण पाहिलेलं आहे आणि सुंदर अशा पद्धतीचं त्यांनी गाव तयार केलेलं आहे. त्या गावाच्या ते भूषण आहेत. नवे आपल्या अमरावती जिल्ह्याचं ते एक वैभव आहे असं म्हणाल की हरकत नाही. असे वेदांताचार्य राम महाराज सातेगावकर यांचं सुंदर असं संत आणि त्यांचा एक संत आणि त्यांचा परिवर्तनवाद या विषयावरती सुंदर असं प्रवचन होणार आहे. त्याचा सुद्धा सर्व सद्भाविक सज्जनांनी लाभ घ्यावा अशी एक विनंती करतो आणि याच ठिकाणी आजचं हे प्रवचन गुरुदेवाच्या चरणी समर्पित करून शांतीपाठाच्या माध्यमातून त्याला आपण पूर्णविराम देऊया. सर्वेत्र सुखीनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ओम शांति शांति शांति. सद्गुरुनाथ महाराज की जय. पुंडलीक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम दत्तात्रेय नारदन स्वामी एकनाथ सद्गुरुनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. तपोमूर्ती संत गाडगे महाराज की जय. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज की जय. ऋषिवर्य घुसरकर महाराज की जय. सब साधु संतन की जय. भारत माता की जय. जय गुरु.